कर्तव्यो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो यभ्य विना न पश्यन्ति सिद्ध स्वान्ततमेश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटे झळाळि कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करण्यासाठी सगळ्यांनी हात जोडा, डोळे बंद करा। सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल ओंकारममलेश्वरं परल्या वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणसातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरा सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन
विनश्यति। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। बनेश्वर ग्रामदैवताच्या चरणकमली लीन होऊन तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून शिवमहापुराण कथेचं हे 5वं पुष्प भगवान बनेश्वराच्या चरणी हनुमंतराच्या चरणी समर्पित करत असताना पाचव्या दिवशीची कथा श्रवण करण्याच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व शिवभक्तांना व्यासपीठाकडून माझा साष्टांग दंडवत साष्टांग प्रणाम। आपल्या सर्वांची उपस्थिती, सर्वांचं सहकार्य, सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने अतिशय भव्य आणि दिव्य या नाम सप्ताहाचं आयोजन असतं। त्याचं कारण आपल्या सर्वांचं सहकार्य, सर्वांची उपस्थिती आणि या भव्य दिव्य सप्ताहाला ज्यांच्या मार्गदर्शनाने हे स्वरूप प्राप्त होतं ते गावचं भूषण, ग्रामदैवत, गावचं भूषण, गावाचा स्वाभिमान, आम्हा सर्व तरुणांची प्रेरणा, मार्गदर्शक, ज्यांचा आदर्श घ्यावा असे वारकरी कीर्तनकार, युवा कीर्तनकार समाधान महाराज यांच्या गोड अशा मार्गदर्शनाने, तुमच्या सहकार्याने वर्षानुवर्ष चालतोय आणि चालत राहणारे या वर्षी दुपारच्या सत्रामधील हे शिवकथेचं पुष्प तुम्हा सर्वांच्या वतीनं महाराजांच्या द्वारा माझ्यापर्यंत पोहोचतं झालं, ते मी स्वीकारलं आणि उपस्थित होऊन आज 5व्या दिवसाची कथा प्रारंभ करत आहे। कुठल्याही कथेमध्ये 3 गोष्टी असतात बघा। कुठल्याही देवाची कथा असू द्या, शिवाची, विष्णूची, कृष्णाची, रामाची, दत्ताची, गणेशाची, कुठलीही कथा असू द्या, कथेमध्ये 3 गोष्टी असतात। एक देव असतो, 2 देवाचं नाव असतं आणि 3 भक्त असतात। म्हणून कथेला सुद्धा त्रिवेणी संगम म्हटलेले, कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम। ज्याप्रमाणे इलाहाबादला प्रयागराज तीर्थ आहे, त्या प्रयागराज तीर्थामध्ये 3 नद्याचा संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती। असं सांगतात जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत सगळ्या तीर्थांचा राजा म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे। आपल्यामध्ये अनेक प्रकारची ग्रंथ संपदा आहे, नीट आहे का? पण वारकरी संत आपल्याला सांगतात ग्रंथाचा राजा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी। बघा, ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी आहे। जगामध्ये जेवढे काही राजे झाले किंवा ज्ञानी झाले, सगळ्या ज्ञानियांचे राजे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज। आणि जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत या सर्व तीर्थांचा राजा म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे।
असं सांगतायत, ज्या माणसाने तीर्थराज प्रयागमध्ये जाऊन स्नान केले, अर्थात त्रिवेणी संगमावर स्नान केले, त्या माणसाला जगामध्ये कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. जन गंगा यमुना सरस्वती या 3 नद्याचं एकत्रीकरण जिथे झालेलं आहे, ज्याला तीर्थांचा राजा तीर्थराज प्रयाग म्हणतात, ज्या माणसाने त्या प्रयागराज तीर्थामध्ये स्नान केलेलं असतं त्याला जगामध्ये कुठल्या तीर्थाला जायची गरज नसती. सगळ्या तीर्थांचं पुण्य त्याला त्या तीर्थामध्ये भेटत असतं. पण तीर्थराज प्रयागला जाणं सुद्धा सगळ्याच्याने शक्य होत नाही. तिकडे जायचं म्हटलं तर पैसे पाहिजेत एक, पुन्हा तिकडे जायचं म्हटलं तर आपल्याकडे वेळ पाहिजे 2, आणि तिसरी गोष्ट तिकडे जायचं ठरवलं तर आपल्याला प्रवास सहन झाला पाहिजे. याच्यातली एक ही गोष्ट जर कमी जास्त असेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग ज्याला तीर्थराज प्रयागाला जाणं होत नाही, कुणाकडे वेळ नाही, कुणाकडे पैसे नाही, कुणाकडे वेळ आहे पैसे आहे पण प्रवास सहन होत नाही, अशा माणसाला जर सगळ्या तीर्थांचं पुण्य एका तीर्थाकडून घ्यायचं असेल तर त्या माणसानं फक्त पंढरपूरला जायचं. अवघेची तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. बघा, पंढरपुरामध्ये जाऊन जर चंद्रभागा डोळ्याने बघितली तर चंद्रभागेला बघितल्याच्या नंतर सगळ्या तीर्थांचं पुण्य बघणाराला भेटतं. एवढ्या लांब वेळ खर्च करून पैसे खर्च करून प्रवास सहन होतो का माहित नाही, एवढ्या लांब जायची गरज नाही. पंढरपूरला जायचं, चंद्रभागा बघायची, सगळ्या तीर्थाचं पुण्य घ्यायचं. आता तुम्ही पंढरपूरला जवळजवळ सगळे जाऊन आला असताना कितीतरी वेळ आहे का नाही, तरी अजून 4-2 असे असतील की गेले नाहीत. जायला पाहिजे. कधी जायला पाहिजे सांगा बरं तुम्ही. मला कथेची महती पटून द्यायची म्हणून असं मी घेतोय. ऐका, कधी जायला पाहिजे पंढरपूरला बोला? आषाढीला, अजून कार्तिकीला, अजून माघवारीला, अजून बरं एकादशीला. ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं महिन्याला जायला काही हरकत, शुद्ध एकादशीला वेळ आहे त्याला काय टेन्शन. तो का दादा महाराज म्हणजे आता तर फुकटच आहे, खरं आहे त्यांचं काय खोटं आहे का? पण ज्याला फुकट आहे त्याला जायला काय अडचण आहे सांगा बरं. कुठेही बसा आणि कुठेही उतरा, द्यायचं काय घ्यायचं. मी म्हणतो वेळ असेल तर महिन्याला जा, महिन्याला जायला वेळ नसेल तर मग 6 महिन्याला, आषाढी आणि कार्तिकी 6 महिन्याला जायला वेळ नसेल तर मग वर्षातून एकदा. आणि जे गेलेच नसते त्यांना सांगतो, वर्षातून एकदाही जायला नाही जमलं, तुम्ही फक्त मरायच्या आधी एकदा जा. मरायच्या आधी सुखा लागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जा एक वेळ. जी माणसं गेली नाहीत त्यांनी मरण्याच्या अगोदर फक्त एकदा जायचं. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणजे तीर्थराज प्रयागामध्ये सगळ्या तीर्थाचं पुण्य भेटतं. लांब जायची गरज नाही, जवळ चंद्रभागेला जाऊन बघितलं पंढरपूरला तरी सगळ्या तीर्थांचं पुण्य भेटतं. सोडा आपल्या गावामध्ये जर कथा चालू असेल भगवंताची तर तीर्थराज प्रयागला सुद्धा जायची गरज नाही, पंढरपूर जाऊन चंद्रभागा सुद्धा बघायची गरज नाही. फक्त 7 दिवस इथं बसायचं आणि नाहून निघायचं. लक्षात ठेवा, का कथेमध्ये सुद्धा 3 गोष्टी असतात, देव, भक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम, ते तिचे उत्तम चरण रजवंदिता. कथेमध्ये सुद्धा त्रिवेणी संगम असतो. देवाचं चरित्र असतं, देवांच्या भक्ताचं चरित्र असतं आणि अधूनमधून भगवंताचं नाम असतं. देव, भक्त आणि नाम, याचा त्रिवेणी संगम म्हणजे भगवंताची कथा. मग कधी कृष्णाची असेल, कधी रामाची असेल, कधी शिवजींची असेल, कधी दत्तप्रभूची असेल, कधी हनुमंतरायाची असेल, अन्य कुठल्याही देवतेची असेल. कथेमध्ये सुद्धा त्रिवेणी संगम असतो, देव आणि भक्त आणि नाम. जी माणसं
अगदी मनापासून या धर्ममंडपामध्ये बसतात आणि सर्वांगाचे कान करून श्रवण करतात, त्यांना सुद्धा त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्या इतकं पुण्य भेटत असते. फक्त ते दिसत नाही, लक्षात ठेवा. किती पुण्य झालं हे बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही, लक्षात ठेवा. पण ते संचितामध्ये साठलं जातं, हे लक्षात ठेवा. आपण पुण्य केलं की ते आपल्या संचितामध्ये जमा होत असते. पुण्य संचितामध्ये जमा झालं, येणारे सगळे भोग सुखाचे येत असतात. संचितामध्ये पाप झालं, जमा झालं, येणारे भोग आपल्यासाठी दुःखाचे येत असतात. त्याच्यामुळे संचितामध्ये पुण्य जमा केलं पाहिजे. आणि म्हणून अगदी आपण सर्वजण या त्रिवेणी संगमामध्ये नाहत आहात. अगदी सर्वांगाचे कान करून ही कथा श्रवण करत आहात. माझ्या अल्पमतीने अल्पबुद्धीने मी आपणास करवित आहे, हे माझं सुद्धा परम सौभाग्य आहे. आणि म्हणून पवित्र नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी व्यासपीठावर विराजमान आहेत. 88,000 शौनक ऋषी त्यांच्या समोर बसलेले आहेत. या शिवपुराणाचं महात्म्य सांगितलं. कळण्यासाठी 2 मोठ्या कथा सांगितल्या. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांची 16वी कन्या सती भगवान शंकराला दिली. सूत ऋषी वर्णन करतायत. ऐका शौनकांनो, सतीचा आणि भगवान शंकराचा विवाह झाला आणि यांच्या प्रपंचाला सुरुवात झाली. एकदा काहीतरी निमित्ताने शिव आणि सती दक्ष प्रजापतीच्या नगरामध्ये आलते. अर्थात सती माहेरात येते, भगवान शंकर त्या सतीच्या माहेरात येत आहेत. दक्ष महाराज काही सभेमध्ये नव्हते. अनेक राजे महाराजे दक्षाच्या सभेमध्ये बसले होते आणि भगवान शंकर सुद्धा बसले होते. पण भगवान शंकराचं एकच, 24 तास रामचंद्र प्रभूचं भजन. सिंहासनावर बसून भजन करत असताना भगवान शंकराला समाधी लागली आणि एकाएकी भगवान शंकराच्या सासऱ्याचं म्हणजे दक्ष प्रजापतीचं आगमन झालं. दक्ष प्रजापती सभेमध्ये आला. स्वागतासाठी सगळे उभे राहिले, पण भजनाने ध्यानस्थ अवस्था झालेली असल्यामुळे भगवान शंकराच्या लक्षात आलं नाही की आपल्या सासऱ्याचं आगमन झालंय म्हणून. पुढे आला दक्ष आणि सिंहासनावर बसला. माझ्या स्वागतासाठी कोण कोण उभा आहे नजर फिरवली दक्षाने. सगळे उभे असलेले दिसले, फक्त स्वतःचा जावाई भगवान शंकर खाली बसलेला दिसला. राग आला दक्षाला. माझ्या नगरात, माझ्या सभेत, माझ्या जावयाकडून माझा अपमान. आता हा अपमान काय मुद्दाम केलेला नव्हता, भजन करताना समाधी लागल्याचा परिणाम होता. राग आला दक्षाला जावयाचा आणि त्याने मनामध्ये निश्चय केला, या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काहीच बोललं ना त्यावेळी दक्ष. आणि काही दिवसांनी पुन्हा हे दोघं कैलासावर निघून आले. पण दक्षाच्या मनामध्ये या गोष्टीची सल होती. माझ्या नगरात, माझ्या दरबारात, माझ्या अनेक राजे महाराजे लोकांपुढे माझ्या जावयाने माझा अपमान केलाय, याला सोडणार नाही, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये सल होती. पुढे शिव आणि सती कैलासाला आले आणि एक दिवसची घटना आहे. भगवान शंकर कैलास सोडतायत आणि निघतायत. सती आडवी झाली. स्वामी, पुढे चालला तुम्ही? भगवान शंकराने सांगितलं, मी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात चाललोय. कशा करता? रामचरित्र ऐकण्यासाठी चाललोय, मी रामायण ऐकण्यासाठी चाललोय.
माझं आराध्य आहे ते. मग सती म्हटली मला सुद्धा सोबत घेऊन चला, मलाही रामचरित्र ऐकायचंय. भगवान शंकर म्हणले बघ सती, सर्वांगाचे कान करून सर्वस्व रामचंद्र प्रभूच्या पायी समर्पित करून जर तुला श्रवण करायचं असेल तर तू माझ्यासोबत चल, अन्यथा काहीला सोडू नको. सतीने मान्य केलं. स्वामी तिथं आल्याचंद्र सर्वांगाचे कान करेल, सर्वस्व रामचंद्र प्रभूच्या पायी करेल, पायी समर्पित करेल आणि मी कथा ऐकेल. आणि निघाले आता दोघं जण. बघा म्हणजे रामकथा ऐकण्यासाठी आता शिवजी एकटे जात नाहीत तर सतीला घेऊन जात आहेत. म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं ज्या ज्या गावात कथा चालू असते तिथं कथेला येत असताना दोघांनी आलं पाहिजे. शिवजीनं सतीला आणलं पाहिजे आणि सतीनं सत्याला आणलं पाहिजे, म्हणजे शिवाला आणलं पाहिजे. पण शक्यतो आता प्रत्येक कथेचा मंडप बऱ्याच ठिकाणी सती मातालाच बसाय पुरत नाही. निघाले दोघ जण. आणि बघा संतांनी आम्हाला 2-3 ठिकाण असे सांगितलेत. कसे? एक ठिकाण असं असतंय तिथं बोलवलं तरी जायचं नसतंय. दुसरं ठिकाण असं असतंय बोलवल्याशिवाय जायचं नसतंय. आणि तिसरं ठिकाण असं असतंय तिथं न बोलता जाऊन बसायचं असतंय. लक्षात ठेवा. पहिलं ठिकाण आहे बोलवलं तरी जायचं नसतंय. धार्मिक कार्यक्रम जर नसेल किंवा ज्या कार्यक्रमातून घेण्यासारखं काहीच नसेल अशा कार्यक्रमात बोलवलं तरी जायचं नाही. दुसरं ठिकाण आहे बोलवलं तरच जायचं असतंय. लग्नाचा कार्यक्रम असेल, कुठे जेवणाचा कार्यक्रम असेल, आता 2 दिवस तर एकच धडाका आहे, हळदी कुंकू. बोलवल्याशिवाय जायचं नसतंय. आणि जिथे कथा कीर्तन चालू अशा ठिकाणी न बोलवता जाऊन बसायचं असते. हे लक्षात ठेवा. तुका म्हणे जवळी पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया, संत चरण भावे रिघावया, संत चरण भावे रिघावया. तुका म्हणे जवळी पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया. बघा तिसरं ठिकाण असं आहे जिथे कथा आहे, कीर्तन आहे, भजन आहे, अशा ठिकाणी न बोलवता जाऊन बसायचं असतंय. लक्षात ठेवा. आता भगवान शिव आणि सती रामकथा श्रवण करण्यासाठी अगस्तीच्या आश्रमाकडे निघतायत. अगस्तीच्या आश्रमामध्ये पोहोचतायत. थोडा मॉनिटर आवाज दे बापू. अगस्तीच्या आश्रमामध्ये पोहोचतायत. थोडं इको कमी करा. आणि गेल्याबरोबर आता श्रोत्याने वक्त्याला नमस्कार करायला पाहिजे. जसं तुम्ही कथा झाली की घाई करता महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. श्रोत्याने वक्त्याचं दर्शन घेतलं पाहिजे.
का आपण चार ज्ञानाचे शब्द त्यांच्याकडून ऐकत असतो. बघा, इथं बोलणाऱ्या महाराजाचा अधिकार मोठा नाही, हे व्यासपीठाचा अधिकार मोठा आहे, लक्षात ठेवा. आम्हाला इथं हार घातली जातात, ऐका, आमची म्हणजे पूजा केली जाते, फार मोठा आदर केला जातो, सेवा केली जाते. हा आदर, ही सेवा, हा सन्मान आमचा नाही तर हा व्यासपीठाचा, हे लक्षात ठेवा. आता तिथं गेल्या गेल्या श्रोत्याने वक्त्याला नमस्कार करण्याच्या अगोदर वक्ते असणारे अगस्त्य ऋषी श्रोते असणाऱ्या शिव भगवान शंकराला नमस्कार करतात. हे सती मातेनं बघितलं आणि मनामध्ये थोडा तर्क मांडला त्या सतीने. अरे, ज्याच्याकडे वक्ता म्हणून आलो, हा वक्ता जर श्रोत्याचं दर्शन घेत असेल तर हा काय कथा सांगणार आहे. म्हणजे सतीला थोडा अहंकार झाला. आम्ही श्रोतायत, हा वक्ता आहे, हा वक्ता श्रोत्याच्या पाया पडतोय. म्हणजे बघा, मी तू हे वाक्य बोलले, परत बोलतो. भगवान शंकर कैलास सोडतायत आणि कथा ऐकायला येत आहेत. म्हणजे भगवान शंकराच्या डोक्यात फक्त आता रामकथा आहे, आपलं कैलास डोक्यात नाही. पण सती ज्या अर्थी तर्क लावते त्या अर्थी सतीच्या डोक्यामध्ये कैलास आहे. वक्ता श्रोत्याचं दर्शन घेतोय. म्हणून मी तुम्हाला वाक्य बोललोय, परत बोलतो. देवाची, संताची कथा कीर्तन ऐकायला येत असताना ज्यानं त्यानं आपली श्रीमंती, आपलं वैभव आपल्या घरी सोडून यायचंय. आपण किती मोठे आहोत, आपल्या घरी, इथे नाही, लक्षात ठेवा. सगळं सोडून यायचंय. अरे, भगवान शंकर एवढा कैलास सोडतायत आणि कथा ऐकायला येतात. आपण सुद्धा कथेला येत असताना हे सगळं वैभव आपल्या घरी सोडून आलं पाहिजे. कमीत कमी जिथे चपला सोडतो तिथं तरी सोडलं पाहिजे, मंडपाच्या बाहेर सोडलं पाहिजे. सतीने तर्क लावला. अरे, वक्ता जर श्रोत्याचं दर्शन घेत असेल तर हा काय कथा सांगणार आहे. आणि कथेला सुरुवात झाली. मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. पुनि पुनि कीर्तने वो सुनी सुनाई दिल की प्यास बुझत ना बुझाई. पुनि पुनि कीर्तने हो सुनी सुनाई दिल की प्यास बुझत ना बुझाई. सीताराम चरित अति पावन मधुर सुरस पर मन अति भावन. मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अगस्तींच्या आश्रमामध्ये शिवसती अगस्त्य ऋषींच्या समोर बसतायत आणि भगवान शिवजी आता रामकथा ऐकण्यासाठी सज्ज होत आहेत आणि अगस्ती महाराज कथेला सुरुवात करत आहेत. कथा ऐकून पूर्ण झाली, पण सतीच्या डोक्यामध्ये तर्क बसल्यामुळे पूर्ण कथा काय सतीच्या हृदयापर्यंत पोहोचली नाही. नीट ऐका, ऐकण्याचे 3 प्रकार असतात.
काही माणसं अशी असतात, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं. काही असे असतात, या कानाने ऐकायचं, तोंडातून सगळं सांगून टाकायचं. पुण्य केलेलं कोणाला सांगायचं नसते, लक्षात ठेवा. आणि तिसरा श्रोता असा आहे, तो या कानाने ऐकतो आणि ते ऐकलेलं सगळं इथे नेतो. बऱ्याच वेळा आपल्याला ऐकण्याचा फायदा होत नाही, जे सतीकून झालं ते आपल्याकडून होत असते कधी कधी. पण एवढ्या मोठ्या आदिमाया शक्तीकडून जर झालं तर आपल्याकडून काय होणार नाही, असंही आहे. का होतं असं, त्याच्याकरता मी तुम्हाला 2-3 शब्द सांगतो, एवढे लक्षात ठेवा. पहिला शब्द आहे श्रवण, ऐका. दुसरा शब्द आहे स्मरण आणि तिसरा शब्द आहे शरण. लक्षात ठेवा, श्रवण, स्मरण आणि शरण. कथेमध्ये बसून कानाने करायचं त्याला म्हणायचं श्रवण. नुसतं कथेपुरतं श्रवण नाही करायचं, नीट ऐका. जे कथेमध्ये केलंय श्रवण, घरी जाऊन त्याचं करायचं स्मरण. आणि ज्याचं करायचं स्मरण त्याला जायचं शरण. इथे करायचं श्रवण, घरी त्याचं करायचं स्मरण आणि मग त्याला जायचं शरण. आता नीट ऐका, एवढं सांगून सुद्धा जे करणार नाही श्रवण, जे करणार नाही भगवंताचं स्मरण, जे जाणार नाही देवाला शरण, ते लवकरात लवकर मनान मरा तुम्ही. आता ऐका, विनोदाला बाजूला सोडा, नाहीतर देवाचं ब्रीद आहे, जो माझं होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. ज्ञानेश्वरी सांगते, शरणागता शरण मीची ऐकू. अर्जुना, जे भक्त मला शरण येतात, मी त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतो. त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. शरण, स्मरण आणि श्रवण, पहिली पायरी श्रवण. सतीसारखं नाही झालं पाहिजे, डोक्यामध्ये तर्क नसला पाहिजे. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. ऐका, सतीच्या डोक्यामध्ये तर्क राहिल्यामुळे सतीच्या हृदयापर्यंत कथा घुसली नाही. भगवान शंकर कथा ऐकून तल्लीन झाले, कथा ऐकून पूर्ण झाली. अगस्ती महाराजांचं पूजन केलं, त्यांना साष्टांग पडिपात केला आणि भगवान शंकर सतीला घेऊन आता कैलासाकडे निघाले. जात असताना आकाश मार्गाने याच आपल्या भागातून जात होते. त्याला दंडकारण्य म्हणतात बघा, रामायणामध्ये हे दंडकारण्य. आपण सगळे दंडकारण्यामध्येच आहोत. ब्राह्मण सुद्धा संकल्पता करत असताना नाव घेतात दंडकारण्याचं बघा. याच दंडकारण्यातून आकाश मार्गाने जात असताना ऐका, सीतेचं हरण झालेलं होतं आणि रामचंद्र आणि लक्ष्मणजी याच अरण्यामध्ये सीतेचा शोध घेत फिरत होते. आणि प्रभू रामचंद्र सीतेच्या वियोगाने विलाप करत होते. जानकी जानकी जानकी. आकाश मार्गे जाणाऱ्या भगवान शंकराने हे दृश्य बघितलं आणि विमानातूनच आकाश मार्गाने खाली असलेल्या आपल्या आराध्य रामचंद्र प्रभूला वरतून नमस्कार केला. सतीनं बघितलं, इकडे तिकडे कोणी दिसत नाही, माझ्या मालकाने ते नमस्कार केला कोणाला? विचारलं, स्वामी तुम्ही हा नमस्कार केला कोणाला आकाश मार्गाने जाताना? शिवजी म्हणले, खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ. सतीने खाली बघितलं. हा दिसतोय का तुला? वल्कल धारण केलेला, ज्याची कथा आपण ऐकून आलो तोच हा राम आहे, हे माझा आराध्य आहे. मी त्याला नमस्कार केला. किती योग चांगला आहे, आत्ताच त्याची कथा ऐकली पुन्हा त्याचं दर्शन झालं म्हणून मी त्याला नमस्कार केला. म्हणजे ज्या रामाची कथा ऐकून आली तो हा राम आहे. भगवान शंकर म्हणले, हो. सती थोडी हसली. तुम्ही म्हणा राम, त्याला मी नाही म्हणणार. का? भगवान शंकर म्हणतात,
कथेच्या सुरुवातीला तर त्या अगस्त्य ऋषीने सांगितलं की राम सच्चिदानंद दिनेसा, राम अवधेश कुमाराम, राम ब्रह्म चिन्मय अभिलाषी. त्यांनी तर या रामाचं वर्णन केलं होतं की राम ब्रह्म आहे. त्यांचं म्हणणं आहे राम ब्रह्म आहे आणि माझं म्हणणं आहे हे जर ब्रह्म असेल तर याला वियोग कसा बायकोचा. ब्रह्म निर्गुण, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असं असतंय ब्रह्म. हे जर ब्रह्म असेल याला तर बायकोचा वियोग कसा याला, मला पटत नाही. भगवान शंकर म्हणले तुला काय वाटतंय. सती म्हणते मला परीक्षा घ्यायची याची, हे ब्रह्म आहे का म्हणून. भगवान शंकर म्हणतात सती चतुरा तो शिरोमणी फसतील. काही असो स्वामी, मला याची परीक्षा घ्यायची. भगवान शंकर विरोध करतायत पण सती हट्ट करते. जाण्यासाठी भगवान शंकर विरोध करताय पण सती जाण्याचा हट्ट करते. आता काही केल्या सती ऐकत नाही, शेवटी स्त्री हट्ट आहे. मग भगवान शंकर आता सतीला काय म्हणतायत, माझं तुला ऐकायचंच नसेल, तुझा जर हट्टच असेल मग जा आणि घे त्याची परीक्षा. तुलसीदासजी वर्णन करतायत, जो तुम रे मन अति संदेह, 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 तो किन जाओ परीक्षा ले, तो किन जाओ परीक्षा ले. मंगल भवन अमंगल हारी, 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 मंगल भवन अमंगल हारी. काय म्हणतात भगवान शंकर, जो तुम रे मन अति संदेह, तो किन जाओ परीक्षा ले. सती जर तुझा हट्टच असेल त्याची परीक्षा घेण्याचा, जा. बघ जर फसलीस अवघड होईल. सती ऐकत नाही. रामचंद्र प्रभूची परीक्षा घेण्यासाठी पुढे निघते. रामचंद्र प्रभूची परीक्षा घेण्यासाठी सती स्वतःचा वेश टाकून देते आणि जानिकेचा वेश धारण करते. रामप्रभूंच्या समोर काही अंतरावर येऊन उभी राहते. आता सतीला वाटलं जानकीच्या रूपात मला बघून जवळ येतील, मिठी मारतील, गळ्याला बिलकतील. असं जर झालं तर मग माझ्या स्वामीला सांगता येईल हे ब्रह्म नाही. सती रामचंद्र प्रभूंच्या समोर आली. हलक्या नजरेने प्रभू रामचंद्राचं लक्ष गेलं की माझ्या मातेला माझी परीक्षा घेण्याचा मूड आहे. सती वाट बघत होती. जानकी म्हणतील, सीते म्हणतील, जवळ येतील, मिठी मारतील, पण असं काही होणार नव्हतं. वाट बघत होती. सतीचे कान आतुर झाले होते, मला जानकी कधी म्हणता येत नव्हतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. काही क्षणामध्ये आता प्रभू रामचंद्र जानकी म्हणत नाहीत, सीते म्हणत नाहीत, पुढे जायचा तर काही संबंधच नाही. आता भगवान शंकर काय म्हणते, प्रभू रामचंद्र काय म्हणतायत, मां, हे मां, हमारे परम पिता भगवान शिवजी का है. हिला वाटलं होतं बायको म्हणून जवळ येतील,
रामप्रभूने आई म्हणून हाक मारली, थांबली सुद्धा नाही, नीट पळाली भगवान शंकराकडे आणि गडबडीत म्हणली, स्वामी लवकर कैलासाला चला, चला लवकर कैलासाला. शिवजींना थोडं हसू आलं, काहीतरी घोटाळा झालाय. आणि लवकर कैलासाला आल्याच्या नंतर आता भगवान शंकराने काम केलं. काय? डाव्या बाजूचं सतीचं आसन उचललं आणि आपल्या समोर टाकलं, म्हणजे सतीचा त्याग केला. का? ऐका, भगवान शंकर विचार करतायत, माझ्या प्रभूचं स्वामीचं परीक्षा घेण्यासाठी माझ्या पत्नीने जानकीचं रूप घेतलं होतं, म्हणजे माझ्या मातेचं रूप घेतलं होतं, आईचं रूप घेतलं होतं. काही क्षणापुरती तरी ही माझी आई झाली होती. आई झालेली असताना इथून पुढे जर हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगामध्ये भक्तीच्या नावाला कलंक लागेल. आसन उचललं आणि सतीचा त्याग केला. सतीने हे ओळखलं, आपण केलेल्या हट्टाचा परिणाम आपला त्याग आहे. सतीचं आसन पुढे टाकलं, ध्यान लावलं आणि रामचंद्र प्रभूचं भजन करत भगवान शंकर तल्लीन झाले. भजन करता करता शंकराला समाधी लागली. तेवढे एक घटना घडली. ऐका, सतीचा बाप दक्ष प्रजापती त्याने एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि यज्ञाचं निमंत्रण सगळ्यांना दिलं, पण स्वतःची मुलगी आणि जावाई सती शंकराला निमंत्रण दिलं नाही. आणि ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं त्यांना सांगितलं, येताना कैलासावरून या. त्यांना कळालं पाहिजे निमंत्रण नाही म्हणून. आणि सगळे देव त्या दक्षाच्या यज्ञासाठी आकाश मार्गे कैलासावरून निघाले. सतीचं लक्ष गेलं, आकाश मार्गाने कुठं चालले सगळे. एका देवताला थांबवलं, कुठे चाललात रे? त्यानं सांगितलं, तुमच्या माहेरात यज्ञाचं निमंत्रण आहे, तुम्हाला यायचं नाही का? का निमंत्रण नाही? आता कुठली मुलगी दुसऱ्या माणसासमोर स्वतःच्या बापाचा अपमान करेल? सतीने सांगितलं, आहे आम्हाला निमंत्रण, जा आम्ही येतो. नीट सती तिथून भगवान शंकराकडे आली आणि भगवान शंकराला विचारते, स्वामी म्हणले, काय? माझ्या माहेरामध्ये यज्ञ आहे. भगवान शंकर म्हणले, असेल, आपल्याला जायचं नाही का? भगवान शंकर म्हणले, निमंत्रण आलंय का? सती म्हणली, नाही. हे बघ सती, निमंत्रण नसताना तिथे जाता येणार नाही. काय करावं सतीला प्रश्न पडला आता. पण तेवढ्यात पुढे भगवान शंकर काय म्हणले, हे बघ सती, ऐका, हे बघ सती, निमंत्रण नसताना शिष्य गुरुच्या घरी जाऊ शकतो. निमंत्रण नसताना नौकर मालकाच्या घरी जाऊ शकतो. निमंत्रण नसताना मुलगी बापाच्या घरी जाऊ शकते आणि निमंत्रण नसताना मुलगा बापाच्या घरी जाऊ शकतो. सतीने त्याच्यातलं ते एक वाक्य उचललं. तुम्ही काय म्हणलात आता? निमंत्रण नसताना मुलगी बापाच्या घरी जाऊ शकते, मला निमंत्रणाची काय गरज आहे? शंकर म्हणले, तुला कोणी अडवलंय? माझं सांगतोय मी, तुला निमंत्रणाची गरज नाही, तू जाऊ शकतेस. निमंत्रण नाही, मी येणार नाही. माझे शिवजी या ठिकाणी सांगतायत पुरुष मंडळीला, बायको कितीही वेळा माहेराला गेली, जाऊ द्या, आपल्याला निमंत्रण असलं तर जायचं, नाही तर जायचं नाही. या कथेचा बोध आहे. ऐका, भगवान शंकर म्हणले, तुला जायला अडचण नाही, मी येणार नाही, मला निमंत्रण नाही. पण हे बघ सती, अरे माहेरामध्ये काही कार्यक्रम असेल तर पहिलं निमंत्रण मुलीला असतंय आणि किती आनंदाने निमंत्रण असतंय. जरी तू मुलगी असशील, ज्यार ते निमंत्रण पोहोचलं नाही, लक्षात ठेव, निमंत्रण नसलेल्या ठिकाणी जर माणूस गेला तर अपमान होण्याची शक्यता आहे.
मी तर येणार नाही, मला यायचं नाही. तुझा विचार तुझ्यासोबत आहे, जायचं असेल तर जा, पण लक्षात ठेव अपमानाला सामोरं जावं लागेल हे लक्षात ठेव. सती तोच विचार करते, माहेरामध्ये जाण्यासाठी मुलीला निमंत्रणाची काय गरज आहे. आणि भगवान शंकराचं सती ऐकत नाही आणि आता सती माहेरच्या दिशेने निघते. का तर बघा, स्त्री जातीच्या सगळ्यात आवडीचा विषय जर कुठला असेल तर माहेर. पण अनेक साधू संत वर्णन करतात, जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत आहे तोपर्यंत. मायबाप माहेरामध्ये असताना, माहेरातून मुलगी जर सासरला निघाली तर ती माय आपल्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही. कांदे तरी टाकन माय, बटाटे तरी टाकन माय. कांदे काय द्यायची वस्तू आहे का हो? पण प्रेम आहे माहेरातलं. माहेरातली माय मरू द्या, बाप मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झालेला असेल. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई. भाग्यवान असतात काही महिला ज्यांना कितीतरी वर्ष माहेरातलं प्रेम भेटतं, म्हणजे मायबाप भरपूर दिवस त्यांच्या पाठीवर असतात. काही मुलींचं फार दुर्भाग्य असतं महाराज, ही सावली फार लवकर निघून जाते. याचा अर्थ भाऊ वाईट असतात असं नाही, पण माय बापा एवढं प्रेम भाऊ भाऊजाई नाही देऊ शकत. लक्षात ठेवा, मायबाप गेले, माहेर संपलं. म्हणून तर बहिणाबाई माहेराचं वर्णन करत असताना फार छान करते. आज माहेराले जाण झाली, झाली वो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाण झाली, झाली वो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या रे ठेचा. वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराले जाण झाली, झाली वो पाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाण झाली, झाली हो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. सती माहेराकडे निघाले. संतांनी सासर शब्दाचा अर्थ केलाय दुःख आणि माहेर शब्दाचा अर्थ केलाय सुख. ज्यावेळेस एखाद्या मुलीला सासरमध्ये त्रास होतो, दुःख होतं, त्या त्रासातून सुखासाठी तिला एकच ठिकाण आठवतं, ते म्हणजे माहेर. पण या प्रसंगातून पुढे जात असताना जनाबाईचा सुद्धा हेच भाव आहे महाराज. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला.
बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेरा, माझ्या मुळचे सहा धीर, काय सांगू त्यांचा कुविचार, माझ्या मुळचे सहा धीर, काय सांगू त्यांचा कुविचार, एक आहे बाई गरीब बिचारा, मानित नाही मी त्याला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. सासर म्हणजे दुःख, माहेर म्हणजे प्रेम. नीट ऐका, संसार म्हणजे सासर आहे आणि भगवंताचे पाय म्हणजे माहेर आहे, किंवा भगवंत म्हणजे माहेर आहे. माऊली सुद्धा म्हणतात, जाई न गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, धन दारा पुत्र जन. हे जे आपण करतो हा संसार आहे. संसार म्हणजे हे सासर आहे आणि भगवान परमात्मा हे माहेर आहे, लक्षात ठेवा. पण आज सतीच्या जीवनामध्ये अशी घटना आहे, सतीवर माहेरच रुसलंय. माहेराने कधी मुलीवर रुसायचं नसतंय आणि आज सतीचं माहेर सतीवर रुसलंय. बापाने सांगितले, बघा माझा जावाई भगवान शंकर मानी पुरुष आहे, तो येणार नाही, आणि माझी मुलगी सती आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, मला शंकराचा अपमान करायचा, तो येणार नाही. तिचा अपमान तो त्याचा अपमान आहे, त्याच्या पत्नीचा अपमान म्हणजे त्याचा अपमान आहे. जर सतीला कोणी सन्मान दिला, लक्षात ठेवा त्याचा शिरच्छेद केला जाईल. सगळ्यांनी हे ऐकलं आणि काही वेळामध्ये सतीने माहेरामध्ये प्रवेश केला. याच्या अगोदर आल्यानंतर जो जो माणूस भेटायचा अगदी खळखळून हसायचा, प्रेमाचे 2 शब्द बोलायचा. पण आज पहिल्यांदा असं झालं, माणूस जवळून जातोय पण सतीकडे बघत नाही, सतीला काही बोलत नाही. नेहमीप्रमाणे भेटणारी माणसं बोलायची, आज आपल्याकडे बघत सुद्धा नाहीत. अतिशय दुःख होतंय सतीला. सतीचे भाऊ समोरून येत आहेत, तेही सतीकडे बघत नाहीत. एवढंच नाही, आता समोरून सतीच्या 2-4 बहिणी आल्या. बोलणं तर सोडा, प्रेमाचं चेष्टा करू लागल्या. हसत हसत एक जण म्हणती, काय सती, निमंत्रण तरी येऊ द्यायचं, निमंत्रण नसताना आली तोंड घेऊन. दुसरी बहीण म्हणते, काय सती, अरे तुझ्या मालकाने काय राहण्यासाठी चांगलं घर वगैरे काही बांधलं का नाही, स्मशानातच राहतो अजून. या बोलण्यानं सतीच्या हृदयाला भेद होत होती आणि आता त्रास जास्त होत होता स्वतःच्या मालकाचं नाही ऐकल्याचा. सांगितलं होतं, निमंत्रण नसलेल्या ठिकाणी जर गेलो तर अपमान होण्याची शक्यता कोणी असू द्या. त्या अपमानाला सामोरं जावं लागत होतं. आता शंकराचं बोलणं आठवत होतं, पण आता विचार करून काही उपयोग नव्हता. मी सुद्धा तुम्हाला एक वाक्य सांगतो, महत्वाचं लक्ष द्या.
एखाद्या माणसाने जीवन जगत असताना किती वाईट वागू द्या, किती वाईट वागू द्या, एक ना एक दिवस त्याला त्याच्या वाईट वागण्याचा पश्चाताप होत असतो. पण जेव्हा पश्चाताप होत असतो तेव्हा वेळ गेलेली असते. वेळेच्या आत माणसाने सावध झालं पाहिजे. विचार करण्याची वेळच येऊ नये असा विचार केला पाहिजे अगोदर. पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये असा विचार केला पाहिजे. बहिणी चेष्टा करतात, कुणी तिच्याकडे बघत नाही, तिला कुणी बोलत नाही. आणि तेवढ्यामधून मध्ये आता सतीची माय पडून आली. सती माता लेकीला बघितलं, जवळ आली, सती पुढे आली, कडकडून मिठी मारली आणि सतीच्या अगोदर तिच्या माईनेच हंबरडा फोडला. दोघी गळ्याला विलगल्या, धायमोकरून रडू लागल्या. रडता रडता शेवटी आपल्या माईने लेकीचं सांत्वन केलं. आणि सांत्वन करताना सतीची आई बोलते, सती बाळा, यायला नाही पाहिजे होतं तू. मग तर जास्त रडू येत होतं. जे स्वामीने सांगितलं ते आई सांगत होती, जे मालकाने सांगितलं ते आता आई सांगत होती. आपण आपल्या स्वामीची आज्ञा पालन केली नाही, त्याचा परिणाम अपमानाला सामोरं जावं लागतंय. पण आता विचार करून उपयोग नव्हता. सतीने आईला विचारलं, आई यज्ञ मंडप कुठे आहे? सतीला यज्ञ मंडपाकडे नेण्यात आलं. बारकाईने सतीने यज्ञ मंडपाचं निरीक्षण केलं. यज्ञामध्ये सगळ्या देवतांचं पूजन होतं, सगळ्या देवतांना आसन होतं. पण त्या यज्ञामध्ये भगवान शंकराचं आसन तिला कुठे दिसलं नाही आणि भगवान शंकराचं पूजन तिला कुठं दिसलं नाही. राग आला यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांचा आणि सती ब्राह्मणांच्या जवळ आली, क्रोधायमान झाली आणि त्या ब्राह्मणांना बोलते, का रे ब्रह्मवृंदानो, माहित नाही तुम्हाला? सृष्टीचा प्रलय ज्याच्या हातामध्ये तो महादेव आहे, देवादिदेव महादेव आहे, भोलेनाथ आहे. त्याच्या पूजनाशिवाय, त्याच्या आसनाशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही शंकराचं पूजन करण्याच्या ऐवजी किंवा शंकराला डावरून यज्ञ पूर्ण कसं काय केलं? जाऊ द्या, माझ्या बापाकडून तुम्ही जास्त दक्षिणा घेतली असेल म्हणून यज्ञ करत असाल. लक्षात ठेवा, ज्या यज्ञात माझ्या स्वामीचा अपमान आहे तो माझा अपमान आहे. माझ्या स्वामीचा अपमान होण्याला कारणीभूत मी आहे आणि मी या जगामध्ये जन्माला आले त्याला कारण माझा बाप दक्ष प्रजापती आहे. ज्या दक्षाने हा देह जन्माला घातला, आता देह मी त्याच्या दारात जाळून भस्म करणार आहे. अपमानित झालेला देह घेऊन मी आता माझ्या मालकाकडे जाणार नाही. ज्यानं जन्माला घातलं या देहाला त्यानंच इथं अपमान केलाय. आता त्या दक्षापासून झालेला देह मी आता जिवंत ठेवणार आहे, त्याला भस्म करणार आहे. यज्ञाच्या जवळ आली, आहुत्या चालू होत्या, अग्नी प्रज्वलित झालेला होता. सती यज्ञाच्या जवळ आली, हात जोडले. यज्ञामध्ये उडी मारायची होती, पण यज्ञामध्ये उडी मारून भस्म व्हायचं होतं, संपवायचं होतं स्वतःला. पण यज्ञामध्ये उडी मारण्याच्या अगोदर डोळे बंद केले, भगवान शंकराचं स्मरण केलं आणि भस्म होण्यापूर्वी, ऐका, यज्ञामध्ये उडी मारण्यापूर्वी भगवान शंकराकडे एक प्रार्थना केली आणि भगवान शंकराच्या चरणावर एक वासना ठेवली. कोणती वासना? तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. सती मरत हरी सन बरु मागा, सती मरत हरी सन बरु मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. सती मरत सण हरि बरमागा, सती मरत सण हरि बरमागा, जन्म जन्म पद शिव अनुरागा, जन्म जन्म
पद शिव अनुरागा तेहि कारण हिमगिरी गृह जाई तेहि कारण हिमगिरी गृह जाई जन्म जनमी पार्वती तनु पाई जन्म जनमी पार्वती तनु पाई जन्म जनमी पार्वती तनु पाई तेहि कारण हिमगिरी गृह जाई तेहि कारण हिमगिरी गृह जाई जन्म जनमी पार्वती तनु पाई जन्म जनमी पार्वती तनु पाई जन्म जनमी पार्वती तनु पाई बघा लक्ष द्या. यज्ञामध्ये देहाचं विसर्जन करताना सतीने शंकराकडे एक प्रार्थना केली का? सतीने यज्ञामध्ये उडी मारल्याच्या बरोबर मरत असताना सतीची वासना आहे जन्मोजन्मी मला भगवान शंकरपती मिळावे. परिणाम ती सती मृत्यूच्या समयी शंकराच्या चरणावर ठेवलेली वासना परिणाम ती सती पुढे मैना माता आणि हिमालय पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला येते. ऐका शास्त्र असं सांगतंय आपण जन्माला आलो त्याचे 3 कारण आहेत. आपण सगळे पहिलं कारण आहे पाप दुसरं कारण आहे कर्म आणि तिसरं कारण आहे वासना. आपण जन्माला आलो त्याचं पहिलं कारण आहे पाप. जन्म येणे घडे पातकाचे मूळ पातक म्हणजे पाप संचिताचे फळ भोगावया. पहिलं कारण आहे पाप भोगण्यासाठी आलो आपण सगळेजण. चला आपण जन्माला आलो त्याचं दुसरं कारण आहे अपूर्ण राहिलेलं कर्म पूर्ण करण्याकरता. आगा कर्मी जे उरावे तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. आपण जन्माला आलो त्याचं तिसरं कारण आहे कर्म. आणि लक्षात ठेवा आपण जन्माला आलो त्याचं तिसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप तेची झाले अंगे हरिरूप तेची झाले अंगे हरिरूप. हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची अंगे झाले हरिरूप तिची अंगे झाले हरिरूप तिची अंगे झाले हरिरूप. हे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे. हा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे. बघा आपण जन्माला आलो त्याचं तिसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. कोणीतरी आलंय पाप आहे म्हणून कुणीतरी आलंय कर्म अपूर्ण राहिले म्हणून आणि कुणीतरी आले मरत असताना जशी वासना तसा जन्म म्हणून. लक्षात ठेवा पाप भोगण्याकरता यावं लागतं एक. दुसरी गोष्ट केलेलं कर्म भोगण्याकरता यावं लागतंय 2. आणि कुणी असू द्या नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना.
कोणी असू द्या, कर्म भोगण्याकरता त्याला यावं लागतंय. आणि तिसरी गोष्ट, वासनेपोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पण वासनेमध्ये दोन प्रकार आहेत, एक सद्वासना आणि दुसरी असद्वासना. अर्थात एक चांगली वासना आणि दुसरी वाईट वासना. ऐका, मृत्यूच्या समयी वासना जर संसारात अडकली, ऐका, मृत्यूच्या समयी जर आपली वासना संसारात अडकली तर पुन्हा संसार करण्यासाठी तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणं किंबहुना येर झारे चिरापडे. मृत्यूच्या समयी वासना जर संसारात अडकली तर पुन्हा जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं हे राहडगाडगं चालू राहणार. पण मृत्यूच्या समयी जर आपली वासना भगवंतामध्ये अडकली तर मग आपण भगवत स्वरूप होणार. म्हणून तर महाराज हरिपाठातीलच एका अभंगामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ झाल्याच्या नंतर गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये, एका अभंगाच्या द्रुपदामध्ये देवाकडे मागणीच करत आहेत बघा. पडिये देह भाव पुरवी वासना, आणि एवढीच वासना आहे, अंती ते आपणा पाशी न्यावे. देवा, अंत समय तू जवळ असावा किंवा आम्हाला तुझ्या जवळ न्यावं. अंती ते आपणा पाशी न्यावे, पडिये देह भाव पुरवी वासना. लक्षात ठेवा, चांगली वासना भगवत स्वरूप व्हाल, वाईट वासना परत जन्माला यावं लागेल. सतीची वासना अतिशय चांगली की जन्मोजन्मी मला भगवान शंकरपती मिळावे. परिणाम ती सती मैना माता आणि हिमालय पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला येते. आणि मी बोललोय पहिल्या दिवशीपासून, पार्वती म्हणजे श्रद्धा आहे, शंकर म्हणजे विश्वास. मैना माता आणि पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली आणि पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धा वाढू लागली म्हणजे पार्वती थोडी थोडी मोठी होऊ लागली, अर्थात श्रद्धा वाढू लागली. आणि बघा, माणसाच्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा वाढली, ऐका, श्रद्धा जर वाढली, आपल्या घरामध्ये जर संप्रदायाविषयी, साधू संताविषयी, भजन कीर्तनाविषयी श्रद्धा जर वाढली तर साधू संतांना घरी या असं निमंत्रण देण्याची गरज नाही, संत आपोआप घरी आपल्या येत असतात. पार्वती श्रद्धा वाढते. एकाएकी नारदाचं आगमन झालं. नारायण नारायण नारदजी आले. मैना मातेनं हिमालय पर्वतानं नारदांचं स्वागत केलं. पार्वतीला समोर आणलं. पार्वतीचा हात नारदाच्या हातात दिला आणि सांगितलं, महर्षी, आमच्या कन्येचं भविष्य बघा. नारदाने हात बघितला. 18 पुराणामध्ये भविष्य पुराण एक पुराण आहे, लक्षात ठेवा. भविष्य पुराण, ही माणसं भविष्य बघतात ना, ही पुराण वाचतात थोडं. मलाही लय भविष्य कळत नाही, पण वाचून, पाठ करून, मोठ्या मोठ्या वक्त्याचं ऐकून मलाही थोडं भविष्य सांगता येते. येत नाही बरं का, पण वाचून, पाठ करून, ऐकून मोठ्या मोठ्या माणसाचं मलाही थोडं भविष्य सांगता येते. आणि ते सुद्धा खरं, फक्त जास्त नाही, थोडं. सांगा म्हणलं तर सांगतो. ह्याचे काही पैसे घेणार नाही, फुकट सांगणार आहे. सांगू का? जेवढे माणसं कथा ऐकायला आलेत ते सगळे एक दिवस मरणार आहेत. आम्हाला सब खोटे काय खरंच आहे. आता येऊ नका माझ्याकडे, आमचा नंबर कधी सांगा मग. हे कुणाला माहिती, क्षणभंगुर नाही भरवसा, हे कुणाला माहिती आहे. लक्षात ठेवा. नारदाने पार्वतीचा हात बघितला. अतिशय भविष्य चांगलं होतं आणि चांगलं सांगितलं. हिमालया, मैना माता, तुमच्या पोटी आलेली कन्या साक्षात आदिमाया शक्ती आहे, जगदंबा आहे. आनंद झाला. साक्षात लक्ष्मी आहे. आता जगदंबा आहे, आदिमाया शक्ती आहे,
लक्ष्मी आहे हे वर्णन ऐकून मायबापाला बरं वाटलं. पण पार्वतीच्या आईनं नारदाला विचारलं, अजून थोडं पुढचं भविष्य सांगा. नारद म्हणले, पुढचं म्हणजे हिच्या लग्नाच्या संबंधाने काय भविष्य सांगा. लग्नाच्या संबंधाने कधी होणार, पती कसा भेटणार, घर कसं भेटणार, सासू कशी भेटणार, हे विचारायला लागली माय. ऐका, लग्नाच्या बाबतीत पार्वतीच्या भविष्य सांगा असं म्हटलं, नारदानं हात सोडून दिलं. आईला थोडं वाईट वाटलं. का हो महाराज, काय झालं? नाही सांगत म्हणले, हे मी लग्नाच्या बाबतीत भविष्य नाही सांगत. अहो सांगा, असू द्या काही. नारद म्हणले, ऐकण्याची तयारी आहे का? माय म्हणले, हो सांगा, काही असू द्या, करू काहीतरी त्याला पर्याय, काय वाईट असलं तर. मग नारद म्हणले, ऐका, हिला जो पती मिळणार आहे त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला भाऊ नाही, त्याला बहीण नाही, गाडीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, काहीच नाही. याला कुठल्या माईला वाटलं असला जावं भेटावं सांगा बरं. नारदा, थोडी दक्षिणा वाढून घ्या, भविष्य चांगलं सांगा. मी सांगितलं होतं अगोदर, हे सांगत नाही, तुमचा हट्ट आहे, सांगा. ऐकण्याची तयारी आहे का विचारलं होतं, सांगा म्हणलं, हे असंच आहे भविष्याचं. आईला दुःख झालं, पण पार्वतीला आनंद झाला. कशामुळे? ज्याला माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, हे वर्णन फक्त भगवान शंकराचं. त्याला घर नाही, कोणीच नाही, हे शंकराचं वर्णन आहे. पार्वतीला आनंद झाला. ज्या अर्थी नारद हे भविष्य सांगतायत, त्या अर्थी मी ठेवलेली वासना पूर्ण होणार आहे माझी. नारदजी निघून गेले. पार्वती माता थोडी मोठी झाली, आईवडिलाच्या समोर आली आणि विनंती केली आईवडिलाला, मला तपश्चर्या करायची आहे, तपश्चर्या करायची. बराच वेळ मायबाप काय तपश्चर्येसाठी परवानगी देत नाहीत. बऱ्याच वेळा प्रत्येक आई वडिलाला वाटतं लेकरू शिकलं पाहिजे, मोठ्या पदावर गेलं पाहिजे, त्याला 1-2 लाख पगार भेटली पाहिजे, पण लांबही नाही गेलं पाहिजे. मग कसं होईल मोठं? कुठंतरी लांब शिकाय पाठवावं लागेल, तेव्हा ते मोठं होईल ना. दोन्ही इच्छा असतात, त्यांना शिकावं, मोठं व्हावं, नाव कमावं, पैसा कमवावा, पण जवळूनही लांब टाकू वाटत नाही. असं होत नसते. मायबाप काही परवानगी देत नाहीत, पण पार्वती मातेने हट्ट धरला. काही झालं, भगवान शंकरांना पती मिळवण्यासाठी मला तपश्चर्या करायची. नाविलाज झाला आणि आई वडिलांनी पार्वती मातेला तपश्चर्या करण्यासाठी परवानगी दिली. आणि पार्वती मातेने शिवजींना मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी अरण्याचा रस्ता धरला. आणि पार्वती माता अरण्यामध्ये भगवान शंकराला मिळवण्याकरता घोर तपश्चर्याला सुरुवात झाली. घोर तपश्चर्याला सुरुवात म्हणजे जगामध्ये कुणालाच कुठलीच गोष्ट सहजासहजी भेटत नाही, लक्षात ठेवा. तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. अभ्यास, प्रयत्न, प्रयास, कष्टाशिवाय जगामध्ये आपल्याला काही भेटणार नाही. तपश्चर्याला सुरुवात झाली, घोर तपश्चर्या सुरू झाली. ऐका, पुढे असं सांगता येईल, सप्त ऋषी आले जिथे पार्वती तपश्चर्या करत होती. आणि पार्वतीला विचारलं, मा, एवढी घोर तपश्चर्या तुम्ही कशा करता करत आहात? हेतू काय या तपश्चर्याचा? कारण काय या तपश्चर्याचं? त्यावेळेस पार्वती मातेने सप्त ऋषींना सांगितलं, ऋषीवर्य, मी जी या अरण्यामध्ये घोर तपश्चर्या करते याचा एकच हेतू, याचं एकच कारण आहे, या जन्मामध्ये सुद्धा मला भगवान शंकर पती म्हणून प्राप्त झाले पाहिजे. केवळ आणि केवळ भगवान शंकराला प्राप्त करण्याकरता माझं हे तप आहे.
सप्त ऋषींना ते कारण ऐकून आनंद झाला आणि सप्त ऋषी पार्वतीपासून निघतात, थेट कैलासाला येत आहेत. भगवान शंकराला वंदन केलं आणि भगवान शंकराने विचारलं सप्त ऋषीला, बोला पार्वती तपश्चर्या करते, तिचा हेतू काय, त्याचं कारण काय? त्यावेळेस सप्त ऋषीनं सांगितलं, देवादिदेव महादेव, हे भोलेनाथ, पार्वतीच्या तपश्चर्येचं कारण आणि हेतू एवढाच आहे की जन्मोजन्मी तिला तुम्ही पती भेटले पाहिजे, म्हणून हे तप आहे. तपाचा हेतू, तपाचं कारण ऐकून भगवान शंकराला आनंद झाला. आनंद झाले भगवान शंकर. सप्त ऋषींना ते सांगितलेला निरोप ऐकून आणि पुन्हा आपल्या रामप्रभूच्या भजनामध्ये डोलू लागले. पार्वतीच्या तपाचं कारण ऐकून नामचिंतन करत असताना भगवान शंकराला समाधी लागली. त्यावेळेस एक घटना घडली. एक तारकासुर नावाचा राक्षस इतका उन्मत्त झाला, सगळे अगदी बेजार करून टाकले, त्यानं परेशान करून टाकलं. देवतांना सुद्धा सळो की पळो केलं त्या तारकासुराने. सगळे देव क्षीरसागरामध्ये गेले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं क्षीरसागरामध्ये गेले आणि देवाची प्रार्थना केली. बघा कीर्तनामध्ये नेहमी करतात मी, या बाबा सगळे देव क्षीरसागरामध्ये देवाची प्रार्थना करू लागले. म्हणजे बघा या जगामध्ये 3 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे जीवाचा, दुसरा वर्ग आहे देवाचा आणि तिसरा वर्ग आहे संतांचा. यावंच लागतंय ते जीवाला, विनंती करून प्रार्थना करून आणावं लागतंय ते देवाला, आणि येत असतात ते संत महात्मे. कुणाला म्हणायचं जीव, कुणाला म्हणायचं देव आणि कुणाला म्हणायचं संत. लक्षात ठेवा, कुणाला म्हणायचं जीव, कुणाला म्हणायचं देव आणि कुणाला म्हणायचं संत. लक्ष द्या सगळे. या जगामध्ये जगतो त्याला जीव म्हणा, ऐका, जगतो त्याला जीव म्हणा, जगवतो त्याला देव म्हणा आणि जागवतात त्यांना संत म्हणा. जगतो तो जीव, जगवतो तो देव आणि जागवतात ते संत. यावंच लागतंय जीवाला, येत असतात संत, पण देवाला आणावं लागते. आता तारकासुराला मारण्यासाठी सगळ्या देवांची प्रार्थना आहे क्षीरसागरामध्ये. देवा काही करा, तारकासुराला संपवा, आम्हाला त्रास देतोय तो. भगवान विष्णूनं सांगितलंय बघा, तारकासुराचा वध जर करायचा असेल तर तारकासुराचा वध भगवान शंकराचा पुत्र कार्तिक स्वामी त्याच्या हातून आहे. म्हणजे मग जेव्हा कार्तिक स्वामी जन्माला येईल तेव्हा तारकासुर. मग देव म्हणले अगोदर भगवान शंकराचं लग्न करावं लागेल, पुत्र होण्याची वाट बघावं लागेल, आणि पुन्हा तारकासुर मरण, पुन्हा सुख भेटणार. देवा एवढा वेळ पर्यायच नाही म्हणले, दुसरा पर्यायच नाही दुसरा. सगळ्या देवतांना प्रश्न पडला. पहिली गोष्ट, भगवान शंकर समाधीत आहेत. भजन करताना समाधी लागलेली. पहिल्यांदा समाधी मोडावी लागेल. समाधी मोडल्याच्या नंतर लग्नासाठी विनंती करावी लागेल. लग्नासाठी तयार होत आहे का नाही माहीत नाही. जर लग्न झालं तर संतती होण्याची वाट बघावी लागेल. हे सगळं किती दिवस अवघड आहे, पर्यायच नाही म्हणलं दुसरा काही भगवान विष्णू.
मग पहिल्यांदा भगवान शंकराची समाधी मोडण्याकरता कामदेवाला पाचारण केलं. कामदेवाला भगवान शंकराची समाधी मोडण्याचा प्रयत्न केला, पण समाधी काही मोडत नाही. त्यावेळेस कामदेवाने एक तीर मारला, भगवान शंकराच्या वक्ष तळाला लागला. क्रोधायमान झाले भगवान शंकर. तिसरा नेत्र उघडला आणि कामाला जाळून टाकलं, पण जागे झाले समाधीतून. सगळे देव शांत होण्यासाठी स्तुती करू लागले भगवान शंकराची. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूप निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोणताई. समाधी मोडल्याबरोबर सगळे देव भगवान शंकराची स्तुती करू लागले आणि काही जण पुढे आले. शिवजी, आमचा नमस्कार आहे तुम्हाला. का रे? आमची विनंती तुम्ही लग्न करा. भगवान शंकर म्हणले, मागे केलं होतं एकदा सती सोबत. काय प्रकार झाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता नाही करायचं मला. शिवजी, आमच्यासाठी आमच्या कल्याणासाठी तुम्ही लग्न करा. तारकासुराचा वध तुमच्या पुत्राच्या हातून. तारकासुर तर उन्मत्त बनलेला मला त्रास देतोय. आमच्या हितासाठी आमच्या सुखासाठी तुम्ही लग्नासाठी तयार व्हा. भगवान शंकर म्हणले, मी करतो, पण मुलीची काय व्यवस्था आहे? सगळे देव म्हणले, त्याचं टेन्शन घेऊ नका. मुलगी, मंडप, खाणं पिणं, बेंड बाजा सगळं आम्ही बघतो, तुम्ही फक्त नवर देव व्हा. भगवान शंकराने लग्नासाठी होकार दिला. सगळ्या देवतांना आनंद झाला. आता खरं सांगा मला, पहिल्यांदा नवरदेव नटवाय पाहिजे का वराडन नटाय पाहिजे? आणि नवरदेव नटून पुढे लावला तर आपल्याला नटाय म्हणजे काय उपयोग आहे? आपल्याला आपला काय उपयोग आहे? पण इथं उलट झालं. नवरदेवाकडे लक्षच नाही होकार दिल्यावर. सगळे देवच वराडाच्या रूपात नटायला सुरुवात झाली. कपडे, पार्लर विचारूच नका. नवरदेवाकडे कुणाचंच लक्ष नाही. भगवान शंकराचा गण एक तिथे होता जवळ. स्वामी म्हणले, काय लग्न तुमचं घ्यांचं? म्हणले, माझं. हे तुमच्या आधी नटायला लागले म्हणले. मग त्या शिवगणाने भगवान शंकराला नटवायला सुरुवात केली. कामाला जाळल्यामुळे जठा विखुरलेल्या होत्या क्रोधाने. एक शिवगण पळत गेला, एक सर्पाला आणि जटेला गुंडाळला. दुसरा शिवगण पळत गेला, 2 सर्प आणले हातामध्ये. तिसरा शिवगण गेला, ताज्या मड्याचं भस्म आणलं, भगवान शंकराला तिलक केला. भस्माने, सर्पाने, ऐका, भगवान शंकराला सजवायला नटवायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर वराडातले सगळे देव सजले, नटले आणि भगवान शंकराच्या लग्नासाठी नवरदेवाच्या पुढं. आता आपण सगळे लग्नाला जातो. एका दिवसात जरी असलं तरी अगोदर कोण जाते? नवरदेव आणि वराडी. सुभाषितकार काय सांगतात हे बघा. एखाद्या मुलीचं लग्न होणार जर असेल तर बघा, कन्या वर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवांकुलमिच्छती मिष्टान्नम मित्रे जना. एखाद्या मुलीचं लग्न होणार जर असेल तर मुलगी बघते ज्याच्यासोबत लग्न होणार आहे तो रूपाने कसा आहे, त्याचं रूप कसलं आहे. मुलगी बघते तो दिसायला कसा आहे. मुलीची आई विचार करते वित्त
म्हणजे त्याच्याकडे पैसा आहे का? मुलीचे वडील विचार करतात पैसा कमवण्याची अक्कल आहे का? मुलीचे भाऊ विचार करतात कुलवान आहे का? पुढे आम्हाला काही अडचण येऊ नये. आणि योगायोग सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्या मुलीचं लग्न जर एखाद्या मुलासोबत जुळलं तर त्या नवरा नवरीच्या लग्नाला गेलेलं वराड त्यांना काही घेणं नाही. ते एकच विचार करते जे वाईफ बी आहेत कसा आहे, मरू द्या तिकडे, काही होऊ द्या. महाराज, मुलीचं लग्न करायचं झालं तर पोरीच्या बापाची किती बेजारी होती. वराडातले काही माणसं जर जेवून आले बाहेर गावाकडं तर दुसरा म्हणतो लग्नाला गेलता का? हो. कसं होतं? काय नाही मला चपात्या कच्च्याच होत्या. तुला काय तपासा बोलत का कडू तिथं? बेजारी झाली त्याची, चपात्या कच्च्याच होत्या. वरडाला काय घेणे जेवणासाठी बेत काय? मुलगी बघते दिसाय कसा आहे, आई पाहते पैसा आहे का, वडील पाहतात पैसे कमवण्याची अक्कल आहे का, भाऊ पाहतात कुलवान आहे का. वरडाला काही घेणं नसते. इथे सगळ्यांचं लक्ष भगवान शंकराकडे असायला पाहिजे होतं, पण सगळे देव होता हे लग्न करणार आहेत, पुत्र होणारे, तारकासुर मरणारे, स्वतःचा स्वार्थ होता त्याच्यामध्ये. नवरदेवाने अगोदर जायला पाहिजे होतं, पण इथं उलट झालं. लक्षात ठेवा, वराडी पुढे आणि नवरदेव पाठीमागे. आणि आता भगवान शंकराच्या लग्नासाठी सर्व वराड भगवान शंकराच्या अगोदर हिमालयाच्या त्या नगरामध्ये पोहोचलो. नवरदेव पाठीमागच होता. नीट आहे का? त्या वराडामध्ये सगळ्यात समोर मूळ वराडी म्हणून भगवान विष्णू होते. हिमालयातले लोक वाट बघत होते, नवरदेव कधी येतो, वराड कधी येतं. ऐका. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यात समोर भगवान विष्णू, सगळ्यांच्या समोर. हिमालयातल्या लोकांनी भगवान विष्णूला बघितलं आणि भगवान विष्णूचं सौंदर्य बघून सगळे पागल झाले. काय देवाच्या रूपाचं वर्णन करावं संत महात्मे करतायत. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कासे सोडसळा पांगरे पाटोळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा बाईयानुराज सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा भगवान शिवजीच्या लग्नासाठी वराडामध्ये सगळ्यात समोर भगवान विष्णू होते. विष्णूचं सौंदर्य हिमालयातल्या लोकांनी पाहिलं आणि पागल झाले हिमालयातले लोक. भगवान विष्णूलाच नवरदेव समजलं त्यांनी. भगवान विष्णू हसत होते की हे लोक मलाच नवरदेव समजतायत. आणि हिमालयातले लोक विचार करत होते किती नवरदेव सुंदर आहे.
भगवान विष्णूला हसू येत होतं आणि सर्व देवता वराडाच्या रूपामध्ये हिमालयाच्या नगरात प्रवेश करते झाले. आणि ऐका, सगळे स्वागतासाठी समोर आले आणि असं सांगतायत, पार्वतीची आई मैना माता विष्णूलाच नवरदेव समजून ओवाळण्यासाठी पुढे आली. भगवान विष्णूने सांगितलं, मी मूळ वराडी आहे, नवरदेव अजून पाठीमागे. पार्वतीची आई म्हणली, वरडातला माणूस जर इतका सुंदर आहे, नवरदेव किती सुंदर असेल. भगवान विष्णू म्हणले, जरा थांबा, कळतंय तुम्हाला नवरदेव कसा आहे. जे पुढे आले होते त्यांना बसण्यासाठी निवास दिला आणि आता काही क्षणामध्ये भगवान शंकर वराडासहित निघाले. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ